नमस्कार. बघा, आता आपण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक परिवार आणि इथे हा बॅनर घेऊन ते फिरत होते आणि मला प्रश्न पडला की हा नक्की काय प्रकार आहे. म्हणून मी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांचं जे दुःख आहे आणि ते इथं अमरण उपोषण करणारे आजपासून कडक आता 46, 45, 46 डिग्री तापमान. आणि चौकशी केली मी सगळी. आजोबा अंध आहे, हे त्याचे वडील आणि हे 2 चुलते हे सगळे मनोरुग्ण आहे. आणि हा ऋषिकेश जगताप हा एकटाच लढाई लढतो आहे आणि त्याच्यावरती इतकी भयान त्या परिवारावर संकट आले. त्यांनी जे व्यथा या निवेदनात मांडलेली आहे आणि ते जे सांगताय त्याच्यामध्ये एकदम भयान परिस्थिती आहे. अंगावर काटा येतो आणि असं वाटतं खरंच आपल्या देशामध्ये न्याय आहे की नाही. म्हणजे न्याय हा श्रीमंताचाच, गरिबाचा नाही का? गरिबाला न्याय मिळेल की नाही? आता त्यांची व्यथा आपण त्यांच्या तोंडून ऐकू. दादा, काय झालं आहे? तू हे निवेदन का दिलं आणि नक्की काय व्यथा आहे? तुम्ही सर्व कुटुंब सहपरिवार पूर्ण तुम्ही इथं अमरण उपोषणासाठी आले. हो. हां, आणि तुमच्या परिवाराची ती मानसिकता पण नाही आहे, ती शारीरिक क्षमता नाही दादा ती उपोषण करण्याची. हे मरून जातील. पण पर्यायच नाही ना आम्हाला दुसरा. हां, नक्की काय तुझ्या बाबतीत काय व्यथा घडली? नक्की काय काय प्रकार आहे? आमचे ना वडिलोपार्जित जागेची फसवणूक झाली. हां, व आमचे आजोबा अंध आहे, त्यांच्याकडून समोरच्यांनी खोट्या नाट्या सहाय्य करून मग तुम्ही न्यायालयात दावा केलाय? दावा केला. न्यायालयात दावा पण चालू आहे. हां, पण त्याच्यामध्ये समोरचे ना दावा मागे घेण्यासाठी आम्हाला मारहाण करते. मारहाण करा. दावा मागे घ्या, आमची गावात इज्जत जाऊ राहिली हां, तुमच्या दाव्यामुळे. आम्ही तिथे बोर्ड लावले त्या जागेवर. हां, ते परस्पर जागा विकत होते दुसऱ्याला. बरं, त्याच्यातून निश्चयासाठी हां, आम्ही दुसरीकडे बोर्ड लावले. ते बोर्ड त्यांनी रात्रीतून काढून फेकले. काढून सगळे लगेच आमच्या घरी. हां, तुम्हाला तुम्ही जर परत दिसले या रस्त्याने जाताना तुमचे 36 तुकडे करू असे म्हणायचे. 36 तुकडे? हा, बरं बरं. मग तुम्ही काय पोलीस कंप्लेंटला तक्रार पोलीस कंप्लेंटला गेलो होतो आम्ही. हां, मग त्यांनी म्हणजे ते काय करते, आम्हाला धमक्या दिल्या होत्या ना, अगोदर तेच कंप्लेंट देऊन टाकले तिकडे. तुमच्या विरोधात? आणि पोलीस त्यांच्याच बाजूने बोलत मग तुमच्या बाजूने बोलतीच नाही. आम्ही काय सांगत होते तुम्ही काय तुम्हाला असं किती वेळा मारहाण झाली? आम्हाला 3 वेळ झाली. 3 वेळा? एक डायरेक्ट तिथे जागेवर झाली घरी. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. व्हिडिओ पण आहे? हा. मग पोलिसांना ते व्हिडिओ दाखवले तुम्ही? आम्ही त्यांच्याशी मी बोललो, सगळं दाखवलं. त्यांना म्हटलं माझ्याकडे व्हिडिओ बी. हां, ते म्हणे आता तुमच्यावर चॅप्टर केस दाखल झाली, आता कसं व्हिडिओ दाखवत नाही. म्हणजे तुमच्यावरच की तुम्हालाच मारहाण करून? आम्हाला मारहाण करून हे चॅप्टर. बघा, न्यायालयामध्ये वाद आहे. न्यायालयामध्ये न्याय मिळेल, न्यायदेवतेवर पूर्ण भारतीयांचा विश्वास आहे, सगळ्यांचा विश्वास आहे. परंतु ज्यावेळेस यांना मारहाण होते त्या मारहाणीचा तक्रार तरी घ्या. कोणतं पोलीस स्टेशन आहे तुम्हाला? दिंडोरी पोलीस स्टेशन. दिंडोरी पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक साहेब, माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे. हे बघा, एक गरीब परिवार आहे. आपण तिथे कशासाठी बसलो आहे? त्यांच्यावर जर अन्याय होतो आहे, मारहाण होते, जे त्यांचा जो काही जमिनीचा वाद आहे तो न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे. तो न्यायदेवता त्याच्यामध्ये ठरवेल काय खरं काय खोटं. परंतु आज त्यांना जर प्रत्यक्षात मारहाण होत असेल तर त्यांची तक्रार दाखल करा, त्यांचे गुन्हे घ्या. त्यांच्यावरच उलट चॅप्टर केसेस समोरच्याकडनं तक्रारी घेऊन त्या करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. जे सांगताय याच्यामध्ये जर तथ्य असेल तर एकदम भयानक आहे. एकदम भयानक. अजून काय त्रास होतो? अजून त्यांनी काय केलं, 2023 मध्ये हां, आमच्या आजीला पण धमक्या दिल्या. हां, तुमचा जर आम्ही चेकटा करताय बा, मी जर कुठं दिसलो तर याला आम्ही संपून टाकू. हां, आणि मग आजी आम्हाला 2-3 दिवसांनी आमच्या आजीला पॅरालिस झाला. मेडिकल कॉलेजला ॲडमिट केलं. हां, आणि ती मरून गेली. मग बरोबर. नंतर बाबाला पण ते झाल्यावर पॅरालिस झाला. 3 वेळेस पॅरालिस झाला. हां, त्याचे सर्व पेपर आहे माझ्याकडे बरं. पॅरालिस झाल्याचे. आणि मग त्यांनी काय केलं, असं केलं तयार का. आता हे एवढे 3 मनोरुग्ण माणसं घरात, एक अंध बाबा आणि अजून मग तुमचं उपजीविकेचं साधन काय? आता आमची फक्त आईन चुलती कामाला जाते रोजंदारीनं. रोजंदारीनं तुम्ही दोघी कामाला जाताय? हा. मग तुम्ही आता परिवार सांभाळताय? हा, बाकी काही कोणी करू शकत नाही. म्हणजे मग आता या परिवारापुढे बघा किती मोठं दुःख आहे. आता जगायचं की न्यायासाठी उभं राहायचं, हा मोठा प्रश्न आहे. एकदम भयानक. म्हणजे जगायचं का आता न्यायालयामध्ये न्याय मागायचा? न्याय मागताना काय अडचणी येतात तुम्हाला? न्याय मागताना समोरचे लोक आहे ना 3-3, 4-4 महिन्याच्या तारखी लांबून घ्या घेतात. त्यांच्या हिशोबाने येते. हां, तारखी घेऊन टाकी तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. त्यांच्या 12 लोक आहे सगळे. ते त्यांच्यात ते ठरवून घेत्या. हां, 2 जण हजर होत्या, परत 1 जण मागं राहतो, परत ती तारीख लांब व्हायची. म्हणजे 12 लोक हजर होईपर्यंत वर्ष गेलं. असं त्यांच्यावाले. मग आता तुमची काय भावना आहे? म्हणजे तुम्हाला न्याय मिळणार नाही असं तुम्हाला वाटतं? समजा तर आम्हाला न्याय भेटला हां, 10 वर्षांना का 5 वर्षांना, तर कोणी राहणारच नाही ना. सगळे मरून गेल्यावर न्याय मिळून आजी तर मरून गेली, आजोबा आता या परिस्थितीत. म्हणजे बघा, उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असतो. जर ह्या परिवाराला जर लवकर, म्हणून मी या माध्यमातून माननीय पंतप्रधान साहेब, माननीय या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपल्या देशामध्ये ह्या सर्व आमच्या नागरिकांचा, आमचा सगळ्यांचा ह्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
ही न्याय व्यवस्था पण अशी झाली, आता न्याय मिळायला सुद्धा खूप अडचणी आहे. म्हणजे न्याय असा मागून मिळत नाही, आता हिसकावून घ्यावा लागतो, अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे. तर अशी न्याय व्यवस्था, अशी एक प्रक्रिया, न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती इतकी जटिल आहे, इतकी अडचणीची आहे की त्यासाठी फक्त पैसा लागतो. चांगला वकील नेमायचा असेल पैसा, काही करायचं असेल त्याला, मग यांना एक चांगला वकीलही मिळत नाही, किंवा वकील मिळाला तर मग त्यांना तिकडे कामधंदे सोडून तारखांना हजर होणं, न्याय मिळणं, तारीख पे तारीख. तर हे लवकरात लवकर या अशा जे महसुली जे दावे आहेत आणि जिथं मेरिट आहे, जर म्हणजे आजोबाने केस केली आणि त्या नातवाला जर न्याय मिळत असेल, काही उपयोगाचा नाही. त्यांच्या डोळ्यादेखत आज यांना जर न्याय मिळत नसेल तर एकदम भयान आणि एकदम वाईट परिस्थिती आहे. मी सगळ्यांना या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे का तुम्ही या परिवाराचं दुःख समजून घ्या आणि आता यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी साहेब आपली आहे. जय जवान, जय किसान, त्याच्यामध्ये जय भूमिपुत्र. एक मला थोडं सांगायचं होतं साहेब. हां त्यांनी काय केलं 2023 मध्ये हां आम्हाला सगळं द्यायला तयार झाले होते. हां तुम्हाला पैसे परत देतो किंवा जमीन देतो, हां पण त्यांनी ना 2-3 एजंट आम्हाला सांगितले हां तुम्ही या लोकांची बदनामी करा, यांच्याकडून पैसे काढून द्या, मग आम्ही तुम्हाला तुमच्या जमिनी परत देतो म्हणे. एक बरं, आमचा पाहुणा होता, त्याची बी बदनामी करायला लावली. ठीक आहे, जाऊ द्या. बघा, न्यायदेवतेवर विश्वास ठेवा. आणि आता तुमच्या यांची परिस्थिती उपोषणाची नाही आहे दादा. आता ते अंध आहे, हे मनोरुग्ण आहे. त्यामुळं सर यांची फक्त जिल्हाधिकारी साहेबांबरोबर आहे ना आता भेट करून यांचं व्यथा एक त्यांना काय होतं, त्यांचं एक तक्रार आहे सर मोठी, का त्यांना मारहाण होते आणि ते पोलीस स्टेशनला गेल्यावर तक्रार घेतली जात नाही, त्यांच्यावर चॅप्टर होते असा त्यांचा आरोप आहे. जरी हे त्यात सांगताय ते खरं असेल तर एकदम भयानकच आहे. तर प्लीज माझी एक विनंती आहे तुम्हाला पण. हां हो या नाही का हां बोट ठेवून द्या. हो नाही, आता इकडे घेऊन आले, मला दिसले जाताना तर मी चौकशी केली. हां चला, हां चलो. हां बंद कर, चालू होतं.